नमस्कार. आज आपण करूया अगदी भरपूर प्रोटीनने भरलेली हेल्दी पण टेस्टी असे कटलेट. त्यासाठी इथे मी 1 कप सोया चंक्स 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेले गरम पाण्यात. त्याचं आता पाणी व्यवस्थित निथळून घेऊया. ते छान फुललेत. त्याला आपल्याला बारीक असं क्रश करून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं ते खाताना ना कळतही नाही. काही जणांना सोया खायला आवडत नाही ना, तर तुम्ही या पद्धतीनेही करू शकता. आता याची टेस्ट अजून वाढण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. त्यामध्येच 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूणीच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं. यालाही आपल्याला थोडंसं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. सोबतच एक वाटीभर कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घातला आहे. तो व्यवस्थित मिक्स करूया आणि याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथे वाटीभर चकलीची भाजणी घातली आहे. ती नसेल तर तुम्ही बेसन पीठही घालू शकता, फक्त थोडं भाजून घाला. आता यामध्ये 1 चमचाभर म्हणजे चवीपुरतं मीठ घातलं आहे, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. धण्याची आणि जिऱ्याची पावडर 1-1 चमचा घातली आहे, 1 चमचा किचन किंग मसाला आणि अगदी पाव चमचा हिंग घातले. सोबतच 2 चमचे तेल घालायचे, म्हणजे आपले जे कटलेट आहेत ना ते आतून छान मॉइस्ट राहतात. अजिबात पाण्याचा वापर न करताही बघा छान असा आपला गोळा मळून झाला आहे. तुम्ही लगेचही याचे कटलेट करू शकता किंवा फ्रीजमध्येही तुम्ही ठेवू शकता. मी आता हाताला तेल लावून घेतले आणि तुम्हाला हवा तो शेप याचा करू शकता. हे जे आहेत ना कटलेट असे करून तुम्ही फ्रीझरमध्ये झिपलॉकमध्ये 1-1 सेपरेट ठेवू शकता, म्हणजे जेव्हा हवं तेव्हा तुम्ही गरम गरम ते फ्राय करून खाऊ शकता. आपण याला डीप फ्राय नाही करणार आहोत, आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत. मी याचे असे शेप सगळे करून घेते. हे फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी फ्राय पॅनमध्ये 1 चमचाभर तेल सगळीकडे स्प्रेड करून घेतले आणि त्यावर हे कटलेट ठेवून द्यायचे. 10 मिनटं आपल्याला ह्याला अलटून पालटून सगळीकडे मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचा छान खरपूस असा कलर होतो आणि खायला हे अगदी छान लागतात. डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही आहे. एअर फ्रायर असेल तर फक्त ऑइल स्प्रे करा आणि हे एन्जॉय करा. असेच खायलाही छान लागतात किंवा तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबरही खाऊ शकता. नक्की करून बघा असे भरपूर प्रोटीनयुक्त असे हे कटलेट, आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.